नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पावसाळ्याची काळी रात्र होती. कोल्हापूरच्या जुन्या गल्लीमध्ये वारा हुंदडत होता. मंदिरातील घंटांचा आवाज दूरवर घुमत होता. पण त्या रात्री एक अशी घटना घडणार होती जी आजही लोक कुजबुजत सांगतात. रामू नावाचा एक गरीब आंधळा माणूस गावाच्या बाहेरच्या छोट्याशा झोपेत राहत होता. लहानपणी झालेल्या तापामुळे त्याची दृष्टी गेली होती. त्याचं आयुष्य अंधारातच जात होतं आणि कुटुंब ना आधार, फक्त हातातली काठी आणि ओठावर एकच नाव, अंबाबाई माझी आई. दररोज तो महालक्ष्मी मंदिरावरच्या पायऱ्यांवर बसून भजन म्हणायचा. लोक त्याला थोडंफार अन्न द्यायचे, पण काही लोक त्याची थट्टाही करायचे. अरे रामू, किती दिवस त्या देवीला हाक मारणार, ती खरंच असती तर तुला दिसायला लागलं असतं. एक जण हसत म्हणाला. रामू शांतपणे फक्त एवढाच बोलला, आई उशीर करते पण कधीच विसरत नाही. त्या रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. मंदिर बंद झालं. सगळे लोक घरी गेले, पण रामू मंदिराच्या मागच्या ओट्यावर बसून थरथरत होता. अचानक त्याला पैंजणाचा मंद आवाज ऐकू आला. छन 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 असा आवाज. रामू घाबरला. कोण कोण आहे तिथं? एक गोड स्त्री स्वर ऐकू आला. बाळ, इतक्या पावसात इथे का बसलास? रामू आई म्हणाला, आईच्या दर्शनासाठी आलो होतो, पण मंदिर बंद झालं. ती स्त्री हलकीच हसली. जर आई स्वतः तुझ्याकडे आली तर? रामूच्या अंगावर काटा आला. ती स्त्री त्याच्याजवळ बसली. तिच्या हातातून चंदन आणि कमळाचा सुगंध येत होता. तिने रामूच्या डोक्यावर हात ठेवला. तुला खरंच माझ्यावर इतका विश्वास आहे? रामूच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. माझ्याकडे दुसरं कोण आहे आई? क्षणात जोराचा विजेचा कडकडाट झाला आणि मंदिराच्या घंटा आपोआप वाजू लागल्या. रामू घाबरून मागे सरकला. त्या स्त्रीचा आवाज अचानक गंभीर झाला. डोळे उघड बाळ. रामू थरथरत म्हणाला, आई मला तर दिसतच नाही, आजपासून दिसेल. त्या क्षणी तिच्या हातातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला आणि रामूच्या डोळ्यावर पडला आणि रामू जोरात ओरडला. त्याचे डोळे जळत असल्यासारखे वाटत होते. काही क्षणांनी पाऊस थांबला. रामूने हळूहळू डोळे उघडले आणि आयुष्यात पहिल्यांदा त्याला प्रकाश दिसला. समोर मंदिराचा कळस चमकत होता. दिव्यांचा उजेड, लोक, आकाश. रामू रडतच उठला. मला दिसतंय आई, मला दिसतंय. पण समोर ती स्त्री नव्हती. फक्त ओल्या जमिनीवर लाल कुंकवाचा पायाचे ठसे होते, जे थेट मंदिराच्या गाभाऱ्याकडे जात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बातमी संपूर्ण कोल्हापुरात पसरली. लोक धावत मंदिरात आले. पुजाऱ्यांनी जे पाहिलं ते पाहून ते थरथरायला लागले. गाभाऱ्यातील महालक्ष्मी मंदिरमधील देवीच्या मूर्तीच्या पायांवर चिखल आणि पावसाचे थेंब होते. जणू रात्री देवी स्वतः बाहेर जाऊन आली होती. रामू देवी समोर नतमस्तक झाला आणि रडत म्हणाला, लोक म्हणाले तू नाहीस, पण आई तू तर स्वतः माझा हात धरला आलीस. आजही लोक, कोल्हापुरातील काही वृद्ध लोक सांगतात, त्या रात्री मंदिरात फक्त एका आंधळ्या माणसाला दृष्टी मिळाली नाही, तर हजारो लोकांचा देवीवर विश्वास पुन्हा जागा झाला आहे. तर ही कथा होती कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेची. तर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या अश्विन मराठी स्टोरीज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.